नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आणखी एक नवीन योजना चालू झालेल्या आहेत। ज्यांना पण कोणाला जर मुलगी असेल तर त्यांच्यासाठी मित्रांनो खूप छान अशी योजना आलेला आहे। या योजनेचं जे नाव आहे माझी कन्या भाग्यश्री योजना। मित्रांनो, ही पहिले पण चालू होती पण यामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे। मित्रांनो, माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत मुलीला रोख 50,000 रुपये रक्कम ही भेटणार आहे। तर मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, कोणत्या कोणत्या मुली पात्र असतील, याच्यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, कुठे सबमिट करायचा आहे, संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे भेटणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, इथे बघू शकतात माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना। तर मित्रांनो, जो अर्जाचा नमुना आहे हा अर्जाचा नमुना आहे, हा कसा भरायचा आहे आपण तो बघणार आहोत आणि या अर्जाच्या नमुन्याची जी PDF ची लिंक आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला भेटेल। अर्ज आहे तो कुठे सबमिट करायचा आहे ते पण मी पुढे चालून तुम्हाला सांगणार आहे आणि जी माहिती मी सांगणार आहे ती तुम्ही काळजीपूर्वक बघावी आणि ह्या स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहे अर्ज भरताना। डॉक्युमेंट पण काय काय लागणार आहे हे आपण पुढे बघणार आहोत। मित्रांनो, चला अर्ज भरायला आपण सुरुवात करूया। आधी इथे बघू शकतात अर्जदाराचे संपूर्ण नाव, अर्जदाराचे संपूर्ण नाव, त्यांचा आधार नंबर। आता लाभार्थ्यांशी मुलाशी नाते काय, आई वडील ते नाव टाकू शकतात। आता इथं सध्याचा पत्ता, तुम्ही जिथे राहतात तो सध्याचा पत्ता तुम्ही इथं व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। आता इथं कायमचा पत्ता, तुमचा जो परमनंट ॲड्रेस आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। ते झाल्यानंतर मित्रांनो, जो तिसरा पॉइंट आहे मित्रांनो, लाभार्थी मुलीच्या आईचे पूर्ण नाव टाकायचे आहे। पूर्ण नाव टाकल्यानंतर आधार नंबर पण टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो थोडं खाली यायचं आहे, लाभार्थी मुलगी जी माहिती आहे, लाभार्थी जी मुलगी आहे तुमची तिची माहिती पूर्ण द्यायची आहे। आधी इथं पूर्ण नाव लिहायचं आहे, त्याच्यानंतर इथं जन्मतारीख टाकायची आहे, जन्म ठिकाण कुठं आहे ते टाकायचं आहे, जन्माची नोंद कुठे केली आहे ते तुम्ही ग्रामपंचायत मध्ये किंवा महानगरपालिका असते तिथल्या ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकाचं ठिकाणाचं नाव तुम्हाला इथे टाकायचे आहे। नोंद केल्याची तारीख व क्रमांक असल्यास तो टाकून घ्यायचा आहे आणि सोबतच मुलीचा आधार नंबर हा टाकायचा आहे। आता इथं कुटुंबातील एकूण अपत्य किती आहेत, तर इथं अपत्याची संख्या तुम्ही 1 2 लिहू शकतात, स्त्री पुरुष इथं लिहू शकतात, जन्म दिनांक काय आहे, चालू आजपर्यंत वय काय आहे ते तुम्हाला इथं लिहायचं आहे, सोबत त्यांचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। आता अर्जदार महाराष्ट्राचा जर रहिवासी असल्यास इथं त्यांना आहे किंवा नाही यावरती तुम्ही देऊ शकतात, जी माहिती आहे ती तुम्ही इथं लिहायची आहे। लाभार्थी कुटुंबाने 1 किंवा 2 अपत्याच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे किंवा नाही, तुम्हाला इथं होय किंवा नाही यामध्ये उत्तर द्यायचं आहे, इथं टिक करून घ्यायचं आहे। आता इथं जो 8वा पॉइंट आहे, यापूर्वी सावित्रीबाई फुले कन्या पारितोषिक योजनेचा लाभ घेतलेला असेल तर होय करा किंवा नाही करा, ही माहिती तुम्हाला वाचायची आहे। आता बघू शकता मित्रांनो, अर्जासोबत जे जोडायचे कागदपत्र आहेत त्याची यादी देण्यात आलेली आहे। आता कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, आता हे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे हे डॉक्युमेंट असतील तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र राहताल व हा फॉर्म भरू शकतात। त्याच्यानंतर दुसरं जे डॉक्युमेंट आहे उत्पन्नाचा दाखला, तिसरं जे डॉक्युमेंट आहे रेशन कार्ड लागणार आहे, चौथं जे डॉक्युमेंट आहे सावित्रीबाई फुले योजनेचा लाभ घेतल्याचे व न घेतल्याचे प्रमाणपत्र लागणार आहे, सोबतच मित्रांनो लाभार्थी मुलीचे आधार कार्ड लागणार आहे। आता अर्ज जे करतायत त्यांचा सही किंवा अंगठा इथं घेऊ शकतात, दिनांक टाकायचे आहे। आता इथं कार्यालयीन वापराकरिता ही माहिती आहे, तर हे जे कार्यालयीन वापर म्हणजेच जो अर्ज आहे मित्रांनो तो तुम्हाला जवळच्या अंगणवाडीमध्ये जाऊन द्यायचा आहे। तिथे ही जी बाकीची माहिती आहे ती संपूर्ण माहिती ते भरून घेतील, त्याच्यानंतर तुम्हाला ही माहिती आहे ती वाचून पण बघायची आहे। त्याच्यानंतर मित्रांनो थोडं खाली आल्यानंतर आता जी बाकी माहिती आहे म्हणजेच माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत बालगृहे किंवा शिशुगृहे किंवा महिला व बाल विकास विभागाअंतर्गत इतर निवासी संस्थेच्या अधिकाऱ्याने जे जिल्हा
महिला बाल विकास अधिकारी आहे यांच्याकडे जो करायचा अर्ज आहे त्याचा नमुना आहे मित्रांनो। तर मित्रांनो हे तुम्ही पंचायत समिती जे जिल्हा स्तर ऑफिस असते तिथे पण हा अर्ज देऊ शकतात। आता ही जे अर्जाची माहिती आहे ते तुम्ही भरायची नाहीये, जे बेसिक माहिती आहे ती तुम्हाला भरायची आहे आणि जी ऑफिशियल माहिती आहे ते भरून घेणार आहे। जसे की तुम्हाला इथं मुलीची माहिती द्यायची आहे, नाव, जन्मदिनांक, जन्म ठिकाण, जन्माची नोंद कुठे केलेला आहे, नोंद केल्याची तारीख व आधार जो क्रमांक आहे तो टाकायचा आहे। आता मुलगी संस्थेत दाखल होण्याचे कारण, जर ही बाकीची माहिती आहे ही जर असेल तर भरा, नाही तर एवढी मॅन्डेटरी नाही, गरजेची नाही, ती तुम्ही सोडून देऊ शकतात। त्याच्यानंतर मित्रांनो जे खाली जी माहिती आहे ती कार्यालयीन वापरासाठी आहे, हे जे ऑफिशियल असतात म्हणजेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी ते भरून घेतील। त्याच्यानंतर पालकांचे हमीपत्र तुम्हाला जोडायचे आहे। तर हमीपत्र भरताना नाव लिहायचं आहे, ॲड्रेस टाकायचा आहे, जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे, परत मुलीचं नाव टाकायचं आहे। आता योजनेचं नाव इथे बघू शकतात, तर दिनांक टाकून घ्यायचे आहे, ज्या दिवशी तुम्ही अर्ज करताल ती दिनांक टाकायची आहे। नंतर आई किंवा वडील या दोघांची सही इथे लागणार आहे, या दोघांची सह्या घेऊन इथे दिनांक टाकून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर मित्रांनो जो अर्ज आहे तो तुम्ही अंगणवाडीमध्ये पण सबमिट करू शकतात। त्याच्यासाठी अंगणवाडीचा जे सेविका आहे त्यांची सही घ्यायची आहे, शिक्का घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला अर्ज तिथे द्यायचा आहे। तर मित्रांनो इथपर्यंत जी अर्ज भरण्याची प्रोसेस होती ती आपण बघितली आहे। जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, डॉक्युमेंट तुमच्याकडे जर असतील हे, तर तुम्ही नक्की हा अर्ज करायचा आहे। या अर्जामार्फत तुम्हाला रोख 50,000 रुपये दिले जातील। मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।